छान अशी आज सईला डब्याला भेंडीची भाजी, शिरा आणि आम्हाला खाण्यासाठी दोडक्याची भाजी बनवलेली होती. तर मग आता छान अशी एक चपाती बघा तुम्ही माझी तव्यावरती शिजते, दुसरी कोळपाटावरती तयार आहे. मध्ये थोडासा वेळ होता, मग म्हटलं चला भेंडीची भाजी काढून घेऊयात. माझी ना ही सवय काही काहींना आवडते आणि काही काहींना बिलकुलच आवडत नाही. की मला काय सवय आहे ना, की भाजी झाली शिजली की ती लगेच छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवावं. कारण की मला कढई आटकून ठेवायलाही आवडतच नाही. तुम्हाला ही हॅबिट्स आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला असं वाटतं कढईमध्ये ठेवायला भाजी जरा जास्त अवघड जातं आणि वरती झाकून ठेवायला खूप इझी असतं. म्हणून मग मला भाजी लगेच काढून घ्यायला आवडतं. तुम्हाला कढईमध्ये तशीच ठेवायला आवडतं की काढायला आवडतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा तुम्ही माझी भेंडीची भाजी काढून तयार झालेली आहे. आता मी इथं छान असं मस्तपैकी दोडक्याची भाजी माझी एका बाजूला शिजती आहे आणि दुसरीकडे मी पोळ्या करून घेत आहे. सकाळची धावपळ म्हटली की लगबग मुलांचं आवरून द्यायचं, त्यांना स्कूलला पाठवायचं. खरंच खूप धावपळ असते. तुम्हालाही धावपळीत काम करायला आवडतं की रिलॅक्समध्ये? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धावपळ असली की काम कसं पटापट होतात आणि ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते त्या दिवशी आपणसुद्धा खूप रिलॅक्समध्ये काम करतो आणि मुलांना स्कूल असली की आपण धावपळीत आवडतो. त्याच्यामुळे खूप लवकर आपलं आवरून होत असतं. माझं तर सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत सगळं आवरून होतं. परंतु ज्या दिवशी साईला सुट्टी असते त्या दिवशी कुठं 12 आणि 1 वाजतात समजतच नाही. कारण की सगळेच कामं मग हळूहळूच होत असतात. तुमच्यासोबतही असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणून मला तरी सकाळीच्या वेळेला जेव्हा साईची स्कूल असते तो दिवस जरा जास्त आवडतो, जेणेकरून पटापट आवरून मी दिवसभर मोकळी होऊन जात असते. नाहीतर मग सुट्टीच्या दिवशी दिवसभर किचनजवळ उभं राहा, हे बनवा ते बनवा चालूच असतं. खेर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, तशी माझीही चॉईस थोडी वेगळीच आहे. त्यानंतरच मस्तपैकी आपली चपाती शिजती आहे, दुसरी चपाती तयार झाली. लगेच मध्ये वेळ शिल्लक होता, मग मी लगेच छान अशी साईची स्कूलची जी बॉटल होती ती भरून घ्यायला लागली. तुम्ही चपाती करता करता असं तुमच्यासोबत होतं का, की एक चपाती टाकली, दुसरी चपाती लाटून होते आणि मात्र पहिली चपाती शिजलेलीच नसते? मग तुम्ही दुसरे काहीतरी अशी टिफिन भरणं, बॉटल भरणं असले कामं करता का? कारण की माझ्यासोबत तर रोज असं होत असतं आणि मी तेवढ्या वेळात मग भाजी जर माझी तयार असेल तर भाजी काढून घेणं, त्यानंतर साईची पाण्याची बॉटल भरणं किंवा मग पाणी गरम करणं, त्याच्यासाठी दूध गरम करून ठेवणं, असली कामं मी करून घेत असते. तुमच्यासोबत असं होतं की नाही मला माहीत नाही. बऱ्याच जणांच्या तर मला प्रश्न पडतो की असं कसं काय होतं की तव्यावरची चपाती शिजून जाते तरी पोळपाटीवरची चपाती तयारच नसते. माझ्यासोबत तर असं कधीच नाही झालेलं.